तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, जगातलं सगळ्यात मोठं जिओ पॉलिटिकल बॅटल सध्या कुठं चालू आहे? युरोपमध्ये नाही, अमेरिकेत नाही, ते चालू आहे आफ्रिकेमध्ये. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या जे देश आहेत, म्हणजे चीन असो, अमेरिका असो, यांना आफ्रिकेबद्दल खूप महत्व वाटते. का? त्याचं कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे त्या ठिकाणी रेअर एलिमेंट्स जे म्हणजे नैसर्गिक धातू आहेत, फॉर एक्झाम्पल लिथियम, कोबाल्ट, हे तिथं अवेलेबल आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल. आणि प्रॉब्लेम असा आहे की त्याला उत्खनन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. मग ते कोण करणार? हे जे मोठे मोठे देश आहेत ना, चीन, अमेरिका आणि भारत सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. हे सगळे देश तिथे इन्व्हॉल्वमेंट करतायत, इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्या रेअरेस्ट एलिमेंटला एक्सट्रॅक्ट करण्याचं काम सगळ्यात मोठे ते करण्याचे इच्छुक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे तर झाली एक पहिलं ऍडव्हान्टेज. दुसरं ऍडव्हान्टेज असं की ह्याच देशामध्ये इथली जी जनता आहे ती खूप तरुण आहे, म्हणजे ही जनता इथे काम करू शकते. मग तुम्ही विचार करा, पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये आफ्रिका जगातलं सेंटर असणार आहे. त्याचं कारण काय माहिती का? हे जे लिथियम आणि कोबाल्ट असे जे वेगवेगळे जे रिअरेस्ट एलिमेंट आहेत ना, हे लागतात तुमच्या इलेक्ट्रिसिटीसाठी, म्हणजे इलेक्ट्रिक चार्जर, परत तुम्हाला सांगतो ग्रीन एनर्जी, हे सगळे रिसोर्सेस तिथे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठं मार्केट होणार आहे पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये. आणि इनडायरेक्टली याचा आपल्या देशाला, भारताला सुद्धा खूप मोठा फायदा आहे. तुम्हाला काय वाटतं, आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्री आफ्रिकेसारख्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही? मला कमेंट्समध्ये सांगू शकता.